उद्धव ठाकरे आजपासून 3 दिवस मराठवाडा दौऱ्यावर. अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मदत मिळाली की नाही याबाबत विचारणा करणार. शेतकऱ्यांशी सुद्धा संवाद साधणार. सोलापुरातील मोहोळ तालुक्यात केंद्रीय पथकाकडून नुकसानग्रस्त भागाची रात्री पाहणी. पथकातील सदस्यांनी साधला शेतकऱ्यांशी संवाद. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज कोल्हापूर दौऱ्यावर. शिवसेना गटप्रमुखांचा मेळावा. शिंदे काय मार्गदर्शन करणार याकडे लक्ष. ऊसदरासाठी शेतकरी मैदानात. 7 नोव्हेंबरला पुणे बंगळुरू महामार्गावर चक्काजाम आंदोलन करणार. ऊसाला 3,500 ते 4,000 रुपये मिळावेत. विविध शेतकरी संघटनेची माहिती. डॉक्टर आत्महत्येप्रकरणी एसआयटी नेमण्याचे मुख्यमंत्र्यांचे आश्वासन. मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर डॉक्टरांचा संप मागे. सर्व निवासी डॉक्टर तात्काळ कामावर रुजू. मार्चची घोषणा. नगर परिषद नगरपंचायतींचं बिगुल वाजलं. 246 नगर परिषदा आणि 42 नगरपंचायतींच्या निवडणुका जाहीर. 2 डिसेंबरला मतदान तर 3 डिसेंबरला मतमोजणी. आचारसंहिता लागू. 7 नोव्हेंबरला मतदार याद्या प्रसिद्ध होणार. 10 नोव्हेंबरपासून 17 नोव्हेंबरपर्यंत उमेदवारी अर्ज भरता येणार. तर अर्ज मागे घेण्यासाठी 21 नोव्हेंबरपर्यंतची मुदत. दुबार मतदाराच्या नावापुढे डबल स्टार करणार. अधिकारी दुबार मतदाराची नोंद घेऊन तपासणी करणार. दुबार मतदानासंदर्भात निवडणूक आयोगाचं मोठं पाऊल. मुंबई उच्च न्यायालयाकडून महावितरणाचा वीज दरवाढीचा निर्णय रद्द. हायकोर्टाचा निर्णयाविरोधात सुप्रीम कोर्टात जाण्यासाठी 4 आठवड्यांची मुदत. वर्ल्ड कप जिंकल्यानंतर महिला क्रिकेट संघाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून निमंत्रण. महिला क्रिकेट संघाचं दिल्लीमध्ये स्वागत. आज मोदींची भेट घेणार.